आम्ही पहिल्यांदा घरून इतक्या दूर आलो तर म्हणजे खूप भीती वाटत होती. इतने दूर घर से पहली बार आके डर लग रहा था. पहिल्यांदा मी घरून एवढं लांब आली आहे. पहिले खूप भीती वाटत होती. येताना फार मनामध्ये भावना होत्या की पुढे कसं असेल, घर सोडून जायचं पहिल्यांदाच वेळ आलेली होती. पण स्टुडिओजमध्ये आल्यावर मैत्रिणी झाल्या. पर हियर वी फेल्ट लाईक स्टुडिओज वॉज अ सेकंड होम. पण मग इथे येऊन एक ॲसिडिटी तर मिळालेली होती की सर मॅडम सगळं सांभाळून घेतील. फर्स्ट टाइम मी लाईक हॉस्टेल शोधत होते. सो फर्स्ट टाइम मी स्टुडिओजलाच आले होते. देन त्याच्यानंतर स्टील वी वर लुकिंग फॉर आणखी कोणतं हॉस्टेल असेल बेटर. तर देन फिरल्यानंतर कळलं की हां स्टुडिओजच बेटर होता. मी सगळ्यात चांगलं म्हणजे ते जे स्टुडिओजचं जे पॅम्पलेट येतं ना त्याच्यावरच असतं गेम हे ते बघून मी तिला बोललं की फ्लॅट नाही करायचा, पीजी नाही करायचं, इकडे यायचं कारण इकडे कॅरम खेळायला, इकडे खेळ आहे म्हणून आपण इकडे येऊया. स्टुडिओज एक फॅमिलीसारखं वाटतं. आता काही वाटत नाही की मम्मी पप्पा खूप लांब असतात. सो वी फेल्ट लाईक फॅमिली. आर रेक्टर्स दे आर टू फ्रेंडली हियर. लाईक वी डोंट फील होम सिक ॲट ऑल. असं कधीच वाटलं नाही का मी असं टिपिकल हॉस्टेलमध्ये राहते, कारण इथला स्टाफ सोनाली मॅम सगळे खूप जास्त फ्रेंडली आणि असे चांगले, एकदम असं फॅमिलीमध्ये राहिल्यासारखं वाटतं. होळी पण झाली होती. होळीमध्ये पण खूप घट्ट आणि खूप मस्त मजा आली होळीमध्ये. आणि हॉस्टेलमध्ये नेहमी काही ना काही ॲक्टिव्हिटीज होत असतात ज्याने असं वाटत नाही का आपण घरापासूनच एकदम दूर राहतोय. आम्ही दसऱ्याला आदल्या दिवशी एक कार्यक्रम घेतला होता मॅमने. त्याच्यामध्ये काहीतरी भोला नावाचा हत्ती होता तो ठेवलेला होता आणि भारतात विविध ठिकाणी विविध एकच सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तर तिथून आम्हाला त्यांच्याकडे कसा सण साजरा केला जातो हे कळलं. आईस्क्रीम पार्टी होती, गुपचूप पार्टी होत असते. असे काही ना काही मॅम इव्हेंट्स घेत असतात आणि एंटरटेनमेंट होत असते. आणि स्टुडिओज हे लाईक दुसरं घरच आहे आमच्यासाठी. आता सगळ्या मुली येतात की दीदी आम्हाला तुझी रूम पाहिजे ते असं ऐकून एवढं वाईट वाटतं की यार आम्ही का चाललं. सो थँक्यू सो मच एवढे चांगले मेमरीज दिल्याबद्दल. थँक्यू.